बहिणींसाठी आता सगळ्यांसाठी जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना हे प्रॉब्लेम येत आहे. ते भरपूर जणांचा हे प्रश्न पडलेला आहे की त्यांनी अंगणवाडीमध्ये सुद्धा फॉर्म दिलेले आहेत. तर अशा महिलांना नेमकं त्यांचे पैसे का थांबले आहेत? त्यांची केवायसी झालीच नाही का? त्यांचा केवायसी मग झाली आहे तरी पैसे का आले नाही? अंगणवाडी सेविकामध्ये तिथे पण फॉर्म दिलेला आहे. अंगणवाडी सेविका म्हणतात की आम्ही फॉर्म वरती पाठवलेला आहे. तरी सुद्धा भरपूर अशी लाडकी बहीण आहेत की ज्यांना पैसे आलेच नाही. तर त्या बाबतीत आता आपण पुढे जाणून घ्यायचं आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमची केवायसी तुम्ही केली होती का नाही? ऑनलाईन केवायसी केली होती का नाही एकदाही? तर कारण की जर बघितलं तर आपण अजून एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांची ई केवायसी मुदतवाढ बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता जी हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही केवायसी करून सुद्धा तुम्हाला पैसे आले नाही, थांबलेले पैसे कसं येणार आणि कोणाकोणाचे पैसे थांबलेले आहेत त्याबद्दल आपण आता ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घ्यायचं आहे. तर आता जर बघितले तर लाडक्या बहिणींना स्वतः आदितीताई तटकरे यांनी सुद्धा आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना पैसे थांबलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आम्ही पैसे त्यांचं देणार आहोत. आणि ते जे देणार आहेत पैसे तर ते कधीपर्यंत देणार आहे त्यांनी? ते एवढा उशीर का होत आहे? थांबलेले पैसे त्यांना परत कसं देणार? आणि बाकीचे जे लाडकी बहीण आहेत की त्यांचं ते अपात्र यादीमध्ये नाव आलेलं आहे का? अपात्र यादीमध्ये नाव जरी आलं असेल तर मग लाडकी बहिणींचा अपात्र यादी त्यांनी का देत नाही? त्याचं रिझन काय आहे? तर ते जर बघितलं तर शासनाकडून एकच निर्णय येत आहे सारखं वारंवार. लाडक्या बहिणींसाठी जर बघितलं तर 54 लाख लाडकी बहीण आहेत की जे अपात्र यादीमध्ये ठरलेले आहेत म्हणून. आणि आता जर बघितले तर टोटल 70 लाख होते त्यामधले आता आणि परत ई केवायसी दुरुस्ती यादीमध्ये ज्यांचं नाव होतं तरी सुद्धा त्यांनी एप्रिल महिन्यापर्यंत ई केवायसी दुरुस्ती यादीमध्ये केलेली आहे. तर ते सोडून जर बघितले तर 54 लाख असे लाडकी बहीण आहेत की ज्यांची केवायसी झालेलीच नाही आहे. किंवा त्यामध्ये असली पण लाडकी बहीण आहेत कमीत कमी 15 ते 20 लाख लाडकी बहीण असले आहेत की ज्यांची केवायसी झालेली आहे तरी सुद्धा त्यांना पैसे आलेले नाही. तर त्या लाडक्या बहिणींना, त्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांचे हप्ते थांबलेले कसे भेटणार? तर ह्याबद्दल शासनानं एकच निर्णय सांगितलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे तरी सुद्धा त्यांना हप्ता आलेला नाही तर त्याचा कारणे 3 कारणे होऊ शकतात त्याचे. तर ते 3 कारणे तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत का बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला नक्की कळेलच की म्हणजे ह्याबद्दल 3 कारणे तुमची आहेत का? त्यामुळे तुमचं पेमेंट थांबू शकतं. तर आता ते 3 कारणे काय असणार आहे? तर ते 3 कारणे आता आपण जाणून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळेल. तर ह्याच्यामध्ये आता 3 कारणे मधलं जर पहिलं कारण बघितले तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमचं जर पहिलं कारण बघितले तर तुमचं बँकेचं कारण असणार आहे. कारण की भरपूर लाडक्या बहिणींचं असं झालेलं आहे की ते बचत गटमध्ये लोन काढतात. तिथं समजा भारत फायनान्स असेल, इंग्लिश बँक ते वगैरे असेल किंवा बाकीचं जनरल स्मॉल फायनान्स बँक असेल. तर हे जे असे जे ऑनलाईनचे जे बँक आहेत जिथं लाडकी बहीण जे आहेत त्यांनी बचत गटाचं लोन काढलेले असतात. तर त्यामध्ये काय झालेलं असते, तुमचं जे डीबीटी लिंक आहे तर तुमचं जे बँक असेल ते बँक सोडून तुमचं त्या बँकेमध्ये लिंक झालेला असतो. तर त्यामुळे तुमचे पैसे ते तिकडे जात असतात आणि एक तर बँक ऑनलाईनचं कसं असतंय, डीबीटी तिथे झालेला असतो बट तरी सुद्धा तिथं ऍक्टिव्ह नसतो, ते डी लिंक झालेला असतो आणि लिंक तिथं फक्त असतो. तर त्यामुळं ते भरपूर लाडक्या बहिणींचं असं झालेलं आहे की ते पैसे तिकडं लिंक झालेलं असं दाखवते बँक बट ऍक्टिव्ह नाही आहे ते डीबीटी साठी. म्हणजे पैसे वितरण गव्हर्नमेंटची जे डीबीटी द्वारे जे होते ते डीबीटी ऍक्टिव्ह नाहीये, फक्त लिंक आहे. लिंक होणं वेगळं आहे, ऍक्टिव्ह होणं वेगळं आहे. तर ही जी अशी प्रोसेस आहे जी गव्हर्नमेंट स्वतः म्हणतो की तुमचं बँक अकाउंट लिंक आणि ऍक्टिव्ह आहे का बघा, बघून घ्या लवकर लवकर म्हणजे तुम्हाला पैसे वितरण येणार, तुम्हाला पैसे भेटणार. तर असे लाडक्या बहिणींना हे माहीत पण नसते. तर त्यामुळे त्यांचं हे एक कारण आहे की त्यांना पैसे यायचं बंद झालेले आहेत. आता जर दुसरं पाठिंबाचं ह्याचं जर कारण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना जर बघितले तर त्यामध्ये आयटीआर भरत होते. ही अशी भरपूर लाडकी बहीण आहेत की जे सांगत आहेत की आयटीआर बद्दल आता काय आहे नेमकं, की आयटीआर अशी पण आहेत की त्यामध्ये लाडकी बहीणची 1-2 वर्ष अगोदर बंद झालेलं आहे भरायचं तरी सुद्धा त्यांना पेमेंट येत नाहीये. आता त्यांना जर तुम्ही त्यांनी जाऊन जर ज्यांना कोणाला असं माहित नसेल की तुमचं स्टेटस काय आहे केवायसीचं, तर आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणींनो त्या ई केवायसी स्टेटस कसं चेक करायचं त्याबद्दल पूर्ण सविस्तरपणे व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आहे, तुम्ही ती बघू पण शकता. आणि जर समजा तुम्हाला तरी सुद्धा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की मला विचारा. नाहीतर तुम्ही अन्यथा तुमचं स्टेटस बघण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळपासचं जे महिला बाल विकास केंद्र असेल तिथं तुम्ही जाऊन तुमचं आधार कार्ड घेऊन जाऊन तुम्ही तिथे जाऊन तिथं आधार कार्ड देऊन त्यांना विचारू शकता की आमचा लाडकी बहीणचं स्टेटस काय आहे सांगाय का. तर त्यांनी मग नक्की त्यांनी पण सांगणार की ई केवायसीचं पात्र आहे, अप्रूव्ड आहे
काही रिजेक्ट झालेला आहे का, पेंडिंग मध्ये आहे, काही प्रॉब्लेम झालेला आहे, त्यांनी सांगतात ते पण. जरी तुम्हाला त्यामधलं नाही कळालं तर तुम्ही कमेंट करून मला विचारा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्या ही मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि बायोमध्ये मी आपला व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक देईन, तर त्या लिंक मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. तर म्हणजे तुम्हाला सगळं अपडेट पण कळत जाईल. तर लाडक्या बहिणींनो, जर बघितलं तर आता तुम्ही हे दुसरं कारण जे आहे की त्यामध्ये लाडक्या बहिणींचा आयटीआर म्हणजे कसं आहे की आयटीआर 1-2 वर्ष अगोदर भरत होता, बट आता त्यांनी भरत नाही, आता बंद आहे त्यांचं आयटीआर भरायचं. तरी सुद्धा त्यांना असं दाखवता ई केवायसी याच्यामध्ये जर त्यांनी जाऊन आलेल्या ऑफिसमध्ये त्यांना सांगितले असणार आहे की तुमचं आयटीआर दाखवते म्हणून तुम्हाला पेमेंट आलेलं नाहीये. तर अशा लाडक्या बहिणींना तुम्ही घाबरू नका, तुम्हाला एक आहे ह्याच्यावर उपाय, मी तुम्हाला ते पण सांगेन. आयटीआर म्हणजे तुमचं दाखवत आहे म्हणजे तुम्ही एक काम करा, तुमचं जे जिथं तुम्ही पहिला आयटीआर भरत होता तर तिथं तुम्ही एकदा तिथं चौकशी करून बघा तुमचं पूर्ण नील झालेलं आहे का. कारण की अजून त्यामध्ये काही राहिलं तर नाही, पाठीमागं फाईल किंवा किंवा ऑनलाईन प्रोसेस काय राहिली तर नाही. तर तुम्ही ते सगळं नक्की क्लिअर करून घ्या. म्हणजे कसं आहे त्यानंतर तुम्हाला म्हणजे ते तुमचं, आणि ह्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधार कार्ड मेन, म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड मेन म्हणजे हे अपडेट करून घ्या. कारण की आयटीआर जर बघितले तर पॅन कार्ड खूप महत्वाची वस्तू आहे त्यामध्ये. आणि डॉक्युमेंट जे आहे पॅन कार्ड आयकर विभागमध्ये येतो, तर पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही लिंक असतात एकमेकाशी. तर ह्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट जर अपडेट नसेल तर ते तुम्ही तिथं जरी नील केला असेल तुमचा आयटीआर वगैरे, तरी सुद्धा तुम्हाला इथं ते दाखवणार नाही या ऑनलाईन प्रोसेसमध्ये. त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट तुमचे असेल तर अपडेट करून घ्या. आणि जर बघितले तर पुढचे तुम्हाला ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट क्लिअर करून घेतला तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जे असेल अपडेट तुम्हाला सगळं कळत जाणार आणि तुमचा हप्ता पण यायला सुरुवात होईल. तर ह्यामध्ये जर बघितले तर आता हे 2 पॉईंट झाले आपले. तर ह्यामध्ये तिसरा मुद्दा मेन म्हणजे जे लाडकी बहिणींसाठी, भरपूर अशा लाडक्या बहिणींसाठी जे त्यांचा प्रश्न पडलेला आहे की त्यामध्ये की त्यांनी अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म दिलेले आहेत केवायसी करायला, तरी सुद्धा त्यांना पैसे आले नाही. तर हे कोणाकोणाचा प्रश्न आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तुमची अंगणवाडीमध्ये सेविकाकडे फॉर्म केवायसी झालेली आहे, तुम्ही फॉर्म दिलेले आहेत, कागदपत्रे दिलेले आहेत, कोण कोण केलेले आहेत तिने नक्की कमेंट करून सांगा. तर बघा आता लाडक्या बहिणींनो, यामध्ये जर बघितले तर तुमचं हे प्रश्न आहे की अंगणवाडी सेवकाकडे आम्ही फॉर्म दिलतो, कागदपत्रे दिलतो, अर्ज सुद्धा दिलतो आम्ही, जे अर्ज लाडक्या बहिणीचे केवायसी साठी होतं, तर ते आम्हाला अजून तरी पैसे का आले नाही. तर भरपूर असे जर बघितले तर मी सगळ्यांना सांगत नाहीये, बट एक एक ठिकाणी जर बघितले तर अंगणवाडी सेविकाकडून एक एक ठिकाणीकडून फॉर्म वरती गेलेलेच नाहीयेत. कारण की भरपूर जर बघितले तर भरपूर लाडक्या बहिणींचे त्यांच्यावर काम होतं, तर त्यामुळं असा प्रॉब्लेम झालेला पण आहे एकेकांचं. बट ह्यामध्ये जरी बघितलं तर बाकीच्या ठिकाणी जर बघितले तर फॉर्म सगळे गेलेले तरी सुद्धा पेमेंट आलेला नाहीये. तर असं का झालेलं आहे, असं त्यामध्ये जर बघितलं तर लाडक्या बहिणींनो, तुमचे डॉक्युमेंट वर गेलेले आहेत तरी सुद्धा त्यामध्ये त्यांच्याकडनं प्रोसेस झाली नाही. कारण की ऑफलाईन प्रोसेस वेगळी असते आणि ऑनलाईन प्रोसेस वेगळी असते. ऑनलाईन प्रोसेस जे ऑनलाईन पोर्टलवरून जे ई केवायसी केलेली आहे त्यांची ई केवायसी लवकर झालेली आहे, बट ऑफलाईनला वेळ लागतो आणि त्यामध्ये त्यांचं सरळ चेकिंग अजून झालीच नाही, त्या पडताळणीमध्येच होते अजून. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही फक्त थोडा वेळ थांबा, अजून पडताळणी वगैरे अजून काय असेल तर त्यांच्याकडे येईल. आणि जे जे अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म दिलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना हप्ता त्यांचा परत सुरू होईल कदाचित. तर तरी सुद्धा यामध्ये अजून काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे त्याची माहिती देईन. आणि पुढच्या व्हिडिओ जे येणार आहे ते तुम्हाला ई केवायसी मुदतवाढ म्हणजे होणार कधी आणि तुम्हाला काय करावे लागेल, ई केवायसी होणार का नाही होणार ते सविस्तर माहिती, म्हणजे तुम्हाला तारीख पण तुम्हाला मी तारीख सोबत मी तुम्हाला ई केवायसी बद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. तर म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढची अपडेट मी लवकरात लवकर देईन. आणि कमेंट करा.